खासदार सुप्रिया सुळे सध्या थेट आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुप्रिया ताई, खासदारांचं निलंबन अशा पद्धतीने होतं आणि एक प्रकारे हुकुमशाही केल्यासारखं संपूर्ण वागणूक मिळते, काय आपली प्रतिक्रिया आहे? हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही काय मागणी करत होतो, अमोल दादा आणि मी, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कांद्याच्या निर्याती संबंध पूर्णपणे हा मोठा प्रश्न जे महाराष्ट्रात म्हणजे पेटलाय जवळपास, अशी अतिशय अडचणीत आलेले शेतकऱ्यांचे प्रश्न, हमी भावाचे प्रश्न, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं, अशाच मागण्या आम्ही करत होतो आणि त्याच्यावर चर्चा मागत होतो। आणि मागच्या आठवड्यात झालेला जो पार्लमेंटवर हल्ला आहे त्याच्यावर चर्चा। आता ही मागण्यासाठी पण आम्हाला तुम्ही बाहेर काढू टाकणार का? म्हणजे आमची चूक काय आहे? आणि ही दडपशाही आहे, आणीबाणी माझ्या फार लहानपणी झालेली आहे, ती फक्त मी पुस्तकांमध्ये वाचली आहे। या देशात अघोषित अशी आणीबाणी झाली, अशीच परिस्थिती आहे आणि विरोधातले सगळे 100% खासदार बाहेर काढलेले आहेत। ताई, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षामधल्या खासदारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात निलंबन केलं जातं, खासदारांना बोलू दिलं जात नाही का? नेमका अशा पद्धतीने वागणूक मिळते खासदारांना? सध्याची परिस्थिती काय पाहता? ही दडपशाही आहे, दुसरं काय आहे? ज्या संविधानावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका विश्वासाच्या नात्याने आपल्याला दिशा दिली आणि संविधान दिलंय, जगातलं सगळ्यात चांगलं संविधान आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही सगळे वागतोय। मी गेले 18 वर्ष खासदार आहे, माझ्या विरोधात कधीच काही आलेलं नाही। आमच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं जातं आणि हा दिवस आता आम्हाला दाखवता जेव्हा आम्ही शेतकऱ्यासाठी लढतोय। किती दुर्दैव आहे, म्हणजे मला विचाराल तर आमच्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे, दुर्दैवी दिवस आहे की लोकशाहीचा आवाज दाबण्याचं पाप आज केंद्र सरकार करतं। ताई, आपण नेमकी मागणी जी करत होता शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आणि दुसरं म्हणजे संसदेच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा व्हावी अशी आपली मागणी होती। सरकारकडून निलंबन करून ही चर्चा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? अर्थातच पळपुटेपणा करतोय केंद्र सरकार। आम्ही तर चर्चाच मागतोय ना, दुसरं काय करतोय आम्ही आणि ज्या खासदाराच्या सहीमुळे त्या लोकांची मुलं आली लोकसभेमध्ये, एवढा मोठा अटॅक झाला लोकसभेमध्ये, तो खासदार निवांत बसलाय आणि आमच्यासारखे खासदार जे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलोय, त्यांच्या प्रश्नासाठी लढतोय, आमचं निलंबन झालं। हा कुठला न्याय आम्हाला? ताई, संसदेच्या सभागृहामध्ये घुसखोरीचा जो प्रयत्न झालेला होता, त्या मुलांना पकडल्यानंतर माहिती महत्त्वाची समोर आलेली आहे की ती मुलं भाजपच्या पासेसवरती आतमध्ये शिरलेले होते आणि त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने सभागृहात गोंधळ घातला होता। हेच तर आमचा प्रश्न आहे की ह्याच्यावर चर्चा घ्या। आम्ही काय आरोप प्रत्यारोप करायसाठी आलेलो नाही, आम्हाला चर्चा पाहिजे आणि देशाला पारदर्शकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, याच्यासाठीच आम्ही निवडून येतो ना। आता कशासाठी निवडून येतो? आम्ही इथे बोलण्यासाठीच येतो ना। आमचा परफॉर्मन्स बघा ना, माझा अटेंडन्स बघा, अमोल दादांचा बघा, सगळ्या विरोधी पक्षातल्या ही आमची नैतिक जबाबदारी आहे, म्हणून तर निवडून आलोय आम्ही। आणि मग जर आम्ही सरकारला प्रश्न विचारले तर सरकार आम्हाला बाहेर काढणार। म्हणजे जो चूक करतो तो संसदेत बसणार आणि जो सरकारला मायबाप जनतेसाठी न्यायासाठी प्रश्न विचारतो त्याला तुम्ही बाहेर काढणार। कुठला न्याय? 140 काय 1-2 नाही काढले, 140। आणि आमची चूक काय? म्हणजे गरिबांसाठी, कष्ट करणाऱ्यांसाठी न्याय मागणं ही आमची चूक, हे आमचं पाप। ताई, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आता पत्र लिहिलेलं आहे राज्यसभा अध्यक्षांना, उपराष्ट्रपतींना। या पत्राची दखल घेतली जाईल, हस्तक्षेप केला जाईल, काय अपेक्षा वाटते? मी तुम्हाला खरं सांगू, या सरकारकडून मला काही अपेक्षा नाही, कारण का त्यांच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआय, त्याला मी आईस म्हणते, इन्कम टॅक्स, सीबीआय ईडी करायची, ते नाही केलं तर निलंबन करायची असली। याच्याशिवाय चाललंय काय या देशामध्ये? दुसरं काय चाललंय? सगळ्यांना भीतीच्या वातावरणात ठेवतात। ताई, अशा पद्धतीने नवीन संसदेमध्ये आता अधिवेशन सुरू झालेलं आहे। नवीन संसदेमध्ये नवीन अधिवेशन आणि ही नवीन नियमावली लागू केली जाते का एक प्रकारे? आणि भारताच्या इतिहासामध्ये हे नवीन अशा पद्धतीनं गोष्टी घडवून इतिहास लिहिला जातोय का? आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं दडपशाही केली जाते? याला इतिहास म्हणत नाही, ह्याला आणीबाणी आणि दडपशाही म्हणतात। भारताच्या संविधानामध्ये ह्याला जागा नाही।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिली त्या चौकटीत हे कुठलंही वागणं भारतीय जनता पक्षाचं बसत नाही. त्यांच्या सगळ्या मागण्याचा त्यांनी जे चुकीचं वर्तन आज केलं 140 खासदारांबरोबर त्याचा मी जाहीर निषेध करतो. ताई, आज महत्त्वाची बैठक होतीये इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये. सगळे विरोधक एकवटलेले आहेत, इंडिया आघाडीचे सदस्य एकवटलेले आहेत. ही घटना घडल्यानंतर या बैठकीमध्ये ही या संदर्भात चर्चा होणार आहे का? बघूया ना, आता अजेंडा असेलच. निश्चित. सुप्रियाताई, खूप खूप धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर सुप्रिया सुळे खासदार आपल्या सोबत होत्या आणि या संपूर्ण कार्यवाहीवरती त्यांनी प्रतिक्रिया देत असताना देशामध्ये दडपशाही सुरू असल्याचं म्हटलेलं आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करते अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी म्हणत होतो, मात्र आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि इतिहासामध्ये याची नोंद होईल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे आणि या विरोधामध्ये विरोधक आक्रमक झालेले आहेत. तर कोणाकोणाचं निलंबन झालेलं आहे आपण पाहूयात. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मनीष तिवारी आणि शशी थरूर यांचं निलंबन आज झालेलं आहे. तर मोहम्मद फैजल, दानिश अली, सुदीप बंडोपाध्याय आणि डिंपल यादव यांचं निलंबन झालेलं आहे. तर लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केलेली आहे. आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. इतिहासाची, भारताच्या इतिहासातली ही पहिली अशी घटना आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खासदारांचं निलंबन झालेलं आहे आणि यावरून विरोधक आक्रमक झालेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.